कोल्हापूरला का जातोय? ट्रॅफिक देखो गाइस, ट्रॅफिक. बंगाल झालाय गाइस. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग असा सकाळी सकाळी सुरुवात झालेला आहे. आता वाजले 10 मिनिटं झालेली आहे. पण चाललोय बाहेर. कोणतं डेस्टिनेशन आहे ते अजून फिक्स नाही झालं आणि कोणासोबत चाललोय, पण बाहेर जातो एवढं नक्की ठरलंय. जरा फ्रेश होऊया आणि मग तुम्हाला भेटतो. गोवा अजून येते हर्षा आणते. अजून येते पाणी टाक, मला झोपायचंय. नको हाक मारू. आली घे आता. ऑली पण आज मला इज्जत देते. ऑली टायगरच वाटतो वेंडी. मजा माहितीये काय? ऑली आणि हा कोको हे दोघे आई बाबा आहेत. ऑली आणि कोको. ऑली आणि कोको आणि हा आणि तो बगीरा त्यांची पोर आहे. ती जो प्राणी आहे तो बैल आहे. त्याला जर सोडलं तर आम्हाला बाहेर जायला लागेल. आता अजून एक आहे बगीरा नावाचा, त्याला बघा नुसतं चिकट. तो चिल आहे, त्याचा काही प्रॉब्लेमच नाही. काय हा मुडी आहे. टाइमपास. हा, याचं नाव काय? टुनटुन. ऑली वेब्स आहे. मूड असेल तर येईल, नाही तर मारेल तुला. तो क्रॅक आहे. तो येणार नाही, पण तो कधी पण मारेल. तर बॉईस निघालेलो आहे. तर आम्ही थांबलो होतो आपल्याला तिकडे घरी, कारण का त्याला पॅन्ट बदलायची होती. तर वेळ गेला आणि त्याला गाडी टाकत होता सीएनजी आहे. जरा फुल केला की तर सीएनजी फुल केला आणि मग त्याच्यामुळे जरा उशीर झाला, कारण का तिकडे भरपूर रांग लागली होती आपल्या इकडे. याला बोललो आपण पुढे जाऊन भरूया किंवा तो बोला थांबायला लागेल, एकदाच भरूया आणि मग निघूया. आता ऑलमोस्ट वाजलेत 11:30 झालेत. आता निघतोय. किती वेळ लागतो कोल्हापूरला जायला, कारण का रस्ता ऑलरेडी सगळा खचलेला आहे आंब्यापर्यंत. तर विचारू नका. मध्ये काय पॅच झालेला आहे. पुढे तो का मायलो आलेला आहे ब्रो. मायलो असतोय पण तो शांत नाही. शांत काय एवढा? तो अजून आहे. कुठे कसला शांत आहे बघ ना. त्याच्यानंतर बोलणंच खूप दिसणार नाही तुला आता. झोपेतून उठलाय म्हणून, नाही तर नाही. तर मेन रिझन सांगितलंच नाही आपण कोल्हापूरला का जातोय. मेन रिझन आहे हा, त्याचा फोन, जो की दिसतोय असा कव्हर मध्ये चांगला, पण चाललाय सगळा फुटलेला आहे. हा बघा, डायरेक्ट भावाने सेकंड फ्लोअर पासून चौथ्या फ्लोअर सांगायला म्हटलं, चौथ्या फ्लोअर पासून सेल्फीच्या नंतर फोन टाकला. सेल्फी काढायला गेलेला असा, आणि त्याच्यानंतर फोन काय त्याला हातात भेटला नाही. डायरेक्ट भेटला तो भेटला, असा भेटला. कसा होता एक्सपिरियन्स? इथं नगरपालिकेला बोलवायची गरज आहे. इथं नाही, अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यात. फोन के लिए कुछ भी, कोल्हापूर भी जा सकते. ते पण काम एकाच, चाललेत तिघ. ट्रॅफिक देखो गाइस, ट्रॅफिक.
अजून पाली सोडलेलं नाही तरी ट्रॅफिक लागले. हा मी ट्राय करतोय. वळवायला गेल्या चुकीच्या जागी अडकून बसलाय गाडी चांगलीच खचलेली. यायला त्या टायरच्या ग्रिपवर आली होय. हे स्लिपरी झालंय सगळं. पण माणसांचं काय लॉजिक, गाडी समोर जाऊन उभे राहिले जातील नाही. आज हे 500 रुपयाचं पेट्रोल वाचवण्यासाठी लागला असता 5-10 हजारासाठी. काय ते डोंगर, काय त्या दर्या, ओके मध्ये फाईन अगदी काय. हिरवागार This call India to ride. अरे राहिलं तो तर आता भावानं थांबलं मलकापूरला, जरा वडापाव वगैरे घेतो. वडापाव सॉरी भजीपाव घेतो दुकानात, त्यासाठी थांबलो. चालला प्रवास व्यवस्थित. मध्ये मध्ये पाऊस लागला, डोंगर चालू आहे. आता आम्हाला अजून माझ्यावर 1-1.5 तास तरी लागेल कोल्हापूरला एंटर करायला. बघूया किती वेळ जातो. जात आहोत आम्ही मलकापुरात. आपल्या जेव्हा उतरले साहेब लोक उतरले. येलो अंकित कोणत्या क्लिनिक बाकी सोडा. लाईफ टाईम वॉरंटी हार्टची. आमचा नंबर लागला नाही. नंबर लागायला पाहिजे. अपॉइंटमेंट घेतलेली. भाऊ पेशंटला घेऊन गेलाय डॉक्टरकडे दाखवायला. काय न्यूज आहे. इंजेक्शन वगैरे गोळ्या घेऊन देतील का? आयसीयू मध्ये नको तर काम आता झालेलं आहे, म्हणजे फोन घेऊन आलेला आहे. हा मला तो प्रश्न नाही. प्रश्न हा आहे डॉक्टर होतं कोण. डॉक्टर टाकला नाही तो तो कंपाऊंडर आहे. नाही तो चेक करतो फोनला काय झालंय. हा त्याच्या आधीच सांगतोय. शेजारच्याला पण हाच सांगतोय डिस्प्ले गेलाय, असं करा तसं करा. इकडे लावली गेलेली आहे. आता आम्ही चाललोय, निघालो महालक्ष्मीला जायला. रिक्षा शोधतोय. इकडे गल्ल्या रिक्षा भेटणं केलाय. आपण का पुढे चाललोय. रिक्षा आपण चाललोय पुढे. रिक्षावाला तिकडे पुढेच जातात. नुसती गर्दी बघा. आम्ही ठरवलं होतं दुपारच्या टायमिंगला आता का जाऊया. आमचं ठरवत होतं आधी कुठे बाहेर जाऊन मग इकडे येऊया. म्हटलं नको, गर्दी असेल संध्याकाळी आता देऊया. बघतो तर काय आता पण तेवढीच गर्दी आहे. म्हणजे आता पण मुखदर्शन जरी घ्यायला गेलो तर आमचे 1-2 तास इकडेच जातील. पण बघूया, आलोय देवीच्या पाय पडायला, दर्शन घेऊया. एक चप्पल ड्रिंक जरा घेतलेलं. ड्रिंक ह्याच्या कारणाने आम्हाला इकडे चप्पल पण ठेवायची होती. रस गप्पाने पियालो आणि इकडे चप्पल त्यांच्याकडे ठेवली आहे. मुखदर्शनाला जातोय, इकडे पण लाईन दिसते. काय खरं नाही. झटपट असं दर्शन झालेलं आहे. म्हणजे आम्हाला वाटलं तरी ह्याला वेळ लागेल,
मुखदर्शनला. पटकन आम्ही पुढे अजून वेळ लागला असता, गर्दीत घुसलो असतो तर. गर्दीत काय आम्ही घुसलो नाही, पण आम्ही गर्दीत घुसलो ते तास माहिती आहे. देवीला आलोय, दर्शन घेतलं पाहिजे, पण आता जी दिवाळीची कंडिशन बघून माझ्यामध्ये एवढ्या सगळे गर्दीतून दर्शन घेणं पण बरोबर नाही. म्हणजे देवी पण म्हणतील सावकाश आहे, ते व्यवस्थित नीट दर्शन झालं की काय वाटत नाही. वॉशरूम शोधायला मला वॉशरूम काही जोक आठवला. जेव्हा आपण कॉपेश्वरला गेलो होतो, ब्लॉग बघितला असेल तर तिकडे होतं प्रसादन. म्हटलं ते प्रसादाचं आहे, ते ब्लॉग मध्ये सांगितलं प्रसाद आहे, पण ते प्रसादन म्हणजे वॉशरूमची जी जागा असेल ना, प्रसादन म्हणजे थोडक्यात टॉयलेट. ते जरा याने सांगितलेलं आहे, आम्हाला दोघांना पण माहित नव्हतं. हा काय स्वीट रिफिल आलेला आहे. सोळंकी भुकेल्यासारखे खातोय आम्ही मागापासून. नुसतं खादाडगिरी चालू, पाणीपुरी, कधी शेव फ्राई. चला मामा. मित्रांनो आलेलो होत आता तिथे, आपण गाडी लावलेली तिकडे. ते गेले जरा सर्व्हिस सेंटरला. मोबाईलचा फोन पण आला, मोबाईल आला तर फोन आलेला, काम झालंय ते सुद्धा. मोबाईल गेलेले, मी म्हटलं तोपर्यंत काय करू, एवढं सामान तर हातात, म्हटलं गाडी चालवण्या जाऊन इकडे आलोय. बरं आलं, बँक आज बाई बंद होती, गाडी सुखरूप राहिलेली. गाडी लय घाण झालेली आहे बेकार. रत्नागिरीतून यायला एवढीच घाण झाली. गाडी गाड्याचं म्हणत होतो, हा कोणतरी एक शाहू आहे टाटा सफारीवाला, गाडी कोण लावून गेला त्याशिवाय गाडी नाही. बघूया त्याला शोधूया, गाडी काढायला लावूया. काय कुठे आलंय कोणतरी गाडीत, लगेच तो गाडी काढू दे बाबा. हे मला गाडी बाहेर काढायला पाहिजे. गेला गेला, चल निघूया. पंगा झालाय गाईस, मस्करीची कुस्करी झालेली आहे. जस्ट आम्ही असंच बोललो की बाबा सिम कुठे आहे. आता त्याचा फोन रिपेअर OnePlusला दिला होता सर्व्हिस सेंटरला, म्हटलं सिम कुठे गेला. आम्ही अशीच मस्करी होतो, नाही खरंच सिम गॅप झालाय. काय बोललं जातं. बघूया, आपल्याला काय आता सिम ब्लॉक करायला लागेल ना तेवढ्यापर्यंत. समोर होईल का? तर मित्रांनो म्हणजे बाहेर पडलो ह्याच्या महालक्ष्मी मंदिराच्या, आणि नंतर सोळंकीला जाऊन बसलेलो आम्ही. आता वाजलेत ऑलमोस्ट 9 वाजायला आलेत, 9ला 10 मिनिटं आहेत. तर आता निघालो आम्ही परत कोल्हापूरवरनं निघालोय. आता कोल्हापूरवरनं निघालोय. खूप धावपळीचाच दिवस गेला, म्हणजे यांच्याचा फोन लगेच भेटला, त्याला मामा आणि मावशीकडे जायचं होतं. आणि त्याच्यानंतर आता 2 फोन लगेच निघालो. प्लॅन तर होता थांबायचा वगैरे, तर विषय होता थांबायचा, पण दादाला पण घरी जायचं आहे, दुकान आहे उद्या, लगेच निघायचं ठरवलेलं आहे. बघूया आता किती वाजता त्यांचा रस्ता काय करा. 2000 years later. माहिती काय स्मूथली आलोय ड्रायव्हिंग करत. कायच रोड ट्रिप झाली. हे बघा काय आलोय बेकार. स्मूथ रायडिंग. गाडी झालं बघा पूर्ण गेलेली आहे, तरी आम्ही मध्येच थांबून हेडलाईट वगैरे पोचलेला, काहीच प्रकाश पडत नव्हता. चला जरा चहा ब्रेक घेतला. आता आलो आंब्यात मस्त पैकी. आता ऑलमोस्ट जास्त नाही वाजलेत, 11 वाजलेत आता, पण म्हटलं जरा थांबूया. स्मूथली येतोय, मस्त चालू आहे प्रवास. मी एन्जॉयमेंट जाता येता गेले नाही, मी आता येताना भरून काढतोय. म्हणजे आमचा होता प्लॅनिंग थांबायचा खरं तर, पण थांबता आला नाही काही कारणामुळे, जरा इमर्जन्सी. दादाला दुकान वगैरे बोलायचं आहे, लवकर जायचंय. मग म्हटलं असं पण झालं होतं की थांबूया, सकाळी लवकर उठून जाऊया. मग म्हटलं राहू दे, परत सकाळी उठून कंटाळा येतो, त्यावेळेस घरी गेलेलो बरं. नंतर करूया आपला प्लॅन करायचा. त्यावेळेच्या आता जो मस्त स्मूथली जातो ना, तर सांगू शकलो असतो ना. बेकार बेकार बेकार. चहा आलेला आहे.
चहा की कुस्ती जिंकला. चला निघूया सर नॉनस्टॉप. माझ्यावर 1 तास 1.5 तास अजून मॅक्स. जसे आम्ही फ्लोमध्ये चाललोय त्या हिशोबाने तास 1.5 तास तासभरात पोहोचू माझ्यावर. बघूया अजून ड्रायव्हर साहेब किती वेळ लावतात. 2 तास लागतो. 2 तास लोटे आरामात जायचंय, काय टेन्शन नाही, कारण की आपण टायमात आहे. तर असा काय होता दिवस. घरी लेट आलो आम्ही, 1 वाजला आम्हाला यायला. तर येऊन डायरेक्ट झोपलो. काय ब्लॉगवर एंड केला. सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओवर. बाय बाय.